जेव्हा बाबासाहेबांनी एका गरीब आईसाठी थेट ब्रिटिश सरकारलाच आव्हान दिलं. हा प्रसंग मुंबईतील आहे. त्या काळात अस्पृश्य समाजातील लोकांना सार्वजनिक पाणवठ्यावरनं पाणी घेण्याचा अधिकार नव्हता. एका गरीब आईचा लहान मुलगा तहानेनं व्याकुळ झाला होता. ती आई गावातील विहिरीवरती पाणी घ्यायला गेली, पण उच्चवर्णीय लोकांनी तिचा हंडा लाथ मारून फोडला. ती रडत रडत बाबासाहेबांकडे आली आणि म्हणाली, "साहेब, आम्ही माणसं नाहीत का?" हे ऐकताच बाबासाहेबांच्या डोळ्यात संताप उसळला. ते म्हणाले, "जर माणसाला पाणीही नाकारलं जात असेल तर हा समाज नव्हे, हा मानवतेवरचा कलंक आहे." 1927चं साल, ब्रिटिश भारताचा काळ. एका बाजूला स्वातंत्र्याची लढाई पेटत होती, तर दुसऱ्या बाजूला या देशात लाखो लोकांना माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार नव्हता. त्या काळात अस्पृश्य समाजातील लोकांना गावातील विहिरीला हात लावण्याची परवानगी नव्हती. मंदिरात प्रवेश नव्हता. शाळेत वेगळं बसवलं जायचं आणि सर्वात वेदनादायक म्हणजे त्यांना सार्वजनिक पाणवठ्यावरनं पाणी भरू दिलं जात नव्हतं. कल्पना करा, उन्हाळ्याचे दिवस, समोर पाण्यानं भरलेलं तळं, पण फक्त जन्मामुळे तुम्हाला त्या पाण्याला हात लावता येत नाही. हा अपमान बाबासाहेबांना आतून जाळत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात फक्त मोठे वकील नव्हते, तर हजारो पीडित लोकांच्या आशेचा किरण बनले होते. ते म्हणायचे, माणसाला जर पाणी, शिक्षण आणि सन्मान नाकारला तर ते जीवन नसून गुलामी आहे. याच काळात महाड नगरपालिकेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. महाडमधील चवदार तळे हे सार्वजनिक आहे आणि सर्व नागरिकांना तिथून पाणी घेण्याचा अधिकार आहे, असा ठराव करण्यात आला होता. पण कागदावरचा कायदा आणि समाजाची मानसिकता यात खूप फरक होता. उच्चवर्णीय लोक अजूनही दलितांना त्या तळ्याजवळ जाऊ देत नव्हते. ही बातमी बाबासाहेबांपर्यंत पोचली आणि त्यांनी ठरवलं, आता संघर्ष होणार. 19 मार्च 1927 रोजी महाड येथे हजारो बहिष्कृत समाजातील लोकांची परिषद आयोजित करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक बैलगाडीने, पायी, रेल्वेने महाडला पोचत होते. काही लोकांनी पहिल्यांदाच एवढा मोठा जमाव पाहिला होता. त्यांच्या डोळ्यात भीती होती, पण त्याहून मोठी होती आशा. कारण त्यांच्यासमोर उभा होता एक शिक्षित, निर्भीड नेता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सभेत बाबासाहेब उभे राहिले. त्यांचा आवाज शांत होता, पण शब्द अंगावरती काटा आणणारे होते. आज आपण पाणी प्यायला जात नाही, आज आपण माणूस म्हणून आपला अधिकार घ्यायला जात आहोत. संपूर्ण मैदान घोषणांनी दणाणून गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, मानव मुक्तीचा विजय असो. 20 मार्च 1927 तो ऐतिहासिक दिवस उजाडला. हजारो लोकांचा जनसमुदाय बाबासाहेबांच्या मागे चालू लागला. महाडच्या रस्त्यावरती तणाव निर्माण झाला होता. अनेक सनातनी लोक संतापाने पाहत होते. काहींनी धमक्या दिल्या, पण बाबासाहेब थांबले नाहीत. ते थेट चवदार तळ्याकाठी पोचले. क्षणभर पूर्ण शांतता पसरली. इतिहास जणू श्वास रोखून उभा होता. बाबासाहेब पुढे गेले, तळ्याच्या पाण्यात हात घातला आणि आपल्या ओंजळीत पाणी घेतलं. त्या एका क्षणानं हजारो वर्षांची गुलामी हादरली. बाबासाहेबांनी ते पाणी प्राशन केलं आणि हजारो लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. कारण त्या दिवशी त्यांनी फक्त पाणी पिलं नव्हतं, तर त्यांनी स्वाभिमानाचा पहिला घोट घेतला होता. पण ही क्रांती इतक्या सहज स्वीकारली जाणार नव्हती. बाबासाहेब आणि त्यांचे सहकारी परतल्यानंतर काही कट्टरपंथीय लोक संतापानं तळ्याकडे आले. त्यांनी त्या तळ्याचं शुद्धीकरण करण्यासाठी गाईचं शेण, गोमूत्र टाकल्याचं सांगितलं जातं. इतकंच नाही, दलितांवरती हल्ले करण्यात आले, मारहाण झाली, भीतीचं वातावरण तयार करण्यात आलं. पण बाबासाहेब घाबरले नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं, हा लढा पाण्यासाठी नाही, हा लढा माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी आहे. महाड सत्याग्रहामुळे संपूर्ण भारतात खळबळ उडाली. पहिल्यांदाच अस्पृश्य समाजानं इतक्या संघटित पद्धतीनं आपल्या हक्कासाठी आवाज उठवला होता. याच आंदोलनानंतर बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनही केलं. कारण त्यांना वाटत होतं की जाती अन्यायाला खतपाणी घालणाऱ्या विचारसरणीविरुद्ध लढल्याशिवाय समाज बदलणार नाही. आज महाड चवदार तळ सत्याग्रह हा भारताच्या सामाजिक क्रांतीतील सर्वात मोठा टप्पा मानला जातो. कारण त्या दिवशी बाबासाहेबांनी जगाला दाखवून दिलं, माणसाचा स्वाभिमान कोणत्याही परंपरेपेक्षा मोठा असतो. आणि म्हणून आजही 20 मार्च हा दिवस लाखो लोक सामाजिक क्रांती दिन म्हणून अभिमानानं स्मरतात. अजून एक खूप महत्त्वाची घटना, शेवटपर्यंत नक्की ऐका. एका वाक्यानं मृत्यू थांबला आणि भारतीय कायद्याचा इतिहास कायमचा बदलला.
सोलापूरच्या तुरुंगात हजारो डोळे एका क्षणाकडे पाहत होते. फाशीचा दोर आरोपीच्या गळ्यात अडकवला गेला होता. जल्लाद फक्त खुर्ची ढकलण्याची वाट पाहत उभा होता. वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. 11 महिन्याच्या मुलानं अजून आपल्या वडिलांचा चेहराही पाहिला नव्हता. आणि तेव्हाच कोर्टात उभ्या असलेल्या एका महान बॅरिस्टरचा आवाज घुमला. स्टॉप दिस ॲक्टिव्हिटी माय लॉर्ड. क्षणभर संपूर्ण तुरुंग शांत झाला. ब्रिटिश न्यायाधीशही थरथरले, कारण हा आवाज होता भारताच्या सर्वात बुद्धिमान कायदेतज्ञाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पण प्रश्न असा होता, आरोपीच्या गळ्यात फास अडकवल्यानंतर नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे मृत्यूची शिक्षा थांबली आणि त्यानंतर भारतीय न्यायव्यवस्थेत मरेपर्यंत फाशी हा शब्द कायमचा का जोडला गेला? ही गोष्ट आहे एका बापाच्या आक्रोशाची, एका निष्पाप तरुणाच्या मृत्यूशी चाललेल्या लढाईची आणि त्या महान बुद्धिमत्तेची जिनं ब्रिटिश न्यायालयालाही गुडघ्यावरती आणलं. 9 ऑक्टोबर 1938 रोजी दक्षिण सोलापूर येथे 1936 मध्ये शिवाप्पा पुंडलिक पाटील या मराठा समाजाच्या तरुणावरती खुनाचा आरोप होता. ब्रिटिश सत्र न्यायालयानं त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. आपल्या मुलाला विनाकारण फाशीची सजा देण्यात आली. हा अन्याय आहे, मला न्याय पाहिजे, असे बोलत पुंडलिक पाटील न्यायालयात रडायला लागले. कारण शिवाप्पाची बायको ही नुकतीच बाळंत झाली होती आणि शिवाप्पाचा मुलगा हा फक्त 11 महिन्यांचा होता. त्या मुलाला शिवाप्पानं बघितलं सुद्धा नव्हतं. फक्त त्याला जेलमध्ये सांगण्यात आलं होतं की तुझ्या पत्नीला मुलगा झाला आहे. शिवाप्पाचा बाप हा गावचा पाटील होता. पैसा संपत्ती खूप होती. मान सन्मान, उठ बस वगैरे गावात चांगली होती. त्यामुळे पुंडलिक सिद्धप्पा पाटील, शिवाप्पाचे वडील, यांनी चांगल्यात चांगला वकील करण्याचे ठरवले. आपल्या मुलाची फाशीची शिक्षा रद्द करायची यासाठी ते पाहिजे तेवढा पैसा खर्च करण्यास आणि लावण्यास तयार होते. त्यासाठी चांगल्यात चांगला वकील शोधण्यासाठी गावोगावी शहरोशहरी फिरत होते. खूप वकील, कायदेतज्ञ त्यांच्याकडे पुंडलिक पाटील जाऊन आले, पण त्या सर्वांनी हात वर केले. आता आम्ही काहीच करू शकत नाही. न्यायालयाचा आदेश हा अंतिम असतो. तुमच्या मुलाला फाशी होणार आणि त्यातून त्याला साक्षात देव जरी आला तरी तो सुद्धा वाचवू शकत नाही, असेच सर्व नामवंत कायदेतज्ञ बोलत होते. यात तर एक ब्रिटिश कायदेतज्ञ आणि त्यावेळचे सुप्रसिद्ध वकील हेनरी यांनी सुद्धा हार मानली होती. त्यांनी सुद्धा पुंडलिक यांना मी यात काहीच करू शकत नाही असे स्पष्ट सांगितले. या सर्वांचे मत आणि त्यांची भूमिका पाहून पुंडलिक पाटील हताश झाले. ते आता फक्त आपल्या निष्पाप मुलाचा मृत्यू आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहणार होते. याच्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हतं. असेच काही दिवस गेले. तो फेब्रुवारी महिना होता. पुंडलिक पाटील यांचे विजापूरचे एक नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी आले. त्यांचे नाव अडवणे. ते विजापूरमध्ये एक समाजसुधारक म्हणून कार्य करत होते. त्यांना पुंडलिक पाटील यांनी सर्व माहिती दिली. माझा मुलगा गुन्हेगार नाही, पण सरकार खरा आरोपी सोडून एका निष्पाप मुलाला फासावरती देत आहे. मला न्याय पाहिजे. त्यांनी अडवणे यांना सर्व सांगितले. ते कोणाला जाऊन भेटले, मोठमोठ्या वकिलांना जाऊन भेटले, पण कुणीच माझ्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे येत नाही आणि माझी केस सुद्धा घेत नाही. पुंडलिक पाटील यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यावरती अडवणे यांनी त्यांना सांगितले, आपण एक शेवटचा पर्याय म्हणून बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाऊन भेटू. ते खूप मोठे बॅरिस्टर आणि उच्च कायदेतज्ञ आहेत. ते काहीतरी करतील, असे बोलून अडवणे यांनी पुंडलिक पाटील यांना उद्या आपण मुंबईला जाऊन बॅरिस्टर आंबेडकर साहेबांना भेटू. ते यातून काहीतरी नक्की मार्ग काढतील. अडवणे यांच्या अशा विश्वासाच्या बोलण्यामुळे पुंडलिक पाटील यांच्या आशा उंचावल्या आणि त्यांना आशेचा किरण देऊन आला. ठरल्याप्रमाणे ते दोघे पुंडलिक पाटील यांच्या अँबॅसेडर कारने मुंबईला निघाले. दुसऱ्या दिवशी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटले नाहीत. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पनवेलच्या फार्म हाऊसवरती विश्रांतीसाठी गेले होते असे त्यांना समजले. ते तडक पनवेलच्या दिशेने निघाले. ते पनवेलमध्ये रात्री पोचले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली आणि त्यांना सकाळी येऊन मला भेटा, मी बघतो तुमची काय केस आहे ती, असे सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अशा बोलण्यामुळे पुंडलिक पाटील यांचा उत्साह वाढला. कारण आत्तापर्यंत ते ज्या कायदेतज्ञाला, नामवंत वकिलाला जाऊन भेटले होते त्या सर्व वकिलांनी त्यांना सॉरी, आम्ही यात काही करू शकत नाही असे सांगितले होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना मी बघतो तुमची केस काय आहे हा शब्द फार दिलासादायक पुंडलिक पाटील यांना वाटला आणि त्यांना एक आशेचा किरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये बघायला मिळाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी अडवणे आणि पुंडलिक पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना येऊन भेटले. त्या दोघांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सोफ्यावर बसवून त्यांचे म्हणणे ऐकण्यास तत्पर झाले. पण इथे एक प्रॉब्लेम होता. तो म्हणजे पुंडलिक पाटील हे दक्षिण सोलापूरचे असल्यामुळे त्यांना मराठी येत नव्हतं. ते कन्नड बोलायचे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांची भाषा समजत नव्हती. अखेर थोडीफार मराठी येत असलेल्या अडवणे यांना त्यांची भाषांतर करण्यास सांगितले. पुंडलिक पाटील यांचे सर्व म्हणणे ऐकल्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची फाईल स्वतःजवळ ठेवून घेतली आणि सांगितले, मी तुमची केस घेतली आहे. मी फाशी सुनावण्याच्या वेळी कोर्टात येईल आणि याला अजून 6 महिने आहेत. मी येईन तेव्हा कोर्टात. आता तुम्ही निश्चित जा. ठरल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापूर सत्र न्यायालयामध्ये आरोपीची बाजू मांडण्यासाठी हजर झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आहे ही वार्ता सोलापूर, विजापूर आणि इतर आजूबाजूच्या गावांना समजली. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्यासाठी त्या सोलापूर शहराच्या कोर्टात हजारो लाखो लोक जमले होते. काही ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक सांगतात की त्यावेळी सोलापूर शहरातील हॉटेल्स, दुकाने यांच्याकडील सर्व खाद्यपदार्थ, साहित्य, पुस्तके आदी सर्व संपले होते. हा त्या दिवसाचा उच्चांक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टात आल्यावरती स्वतः न्यायाधीशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले. केस चालू झाली. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाल्यावरती सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशानं पूर्व फाशीच्या शिक्षेवरती शिक्कामोर्तब करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. न्यायाधीशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितलं, आम्ही आरोपीला फाशीची शिक्षा सुनावत आहोत. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर इतकंच बोलले, ठीक आहे, मला मान्य आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. माझी काही हरकत नाही. पण माझी एक अट आहे. आरोपीला जेव्हा फाशी देण्यात येईल तेव्हा तुम्ही स्वतः आणि तुमचे न्यायालयीन मंडळ तिथे हजर असायला हवे. आता मी कुठलेच पिटिशन दाखल करत नाही. 1.5 महिना गेल्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा सोलापूर कारागृहात हजर झाले. तिथे शिवाप्पाला फाशी देणार होते. त्या कारागृहात हजर झाले. ठरल्याप्रमाणे आणि कायद्याच्या सचोटीत राहून न्यायाधीश सुद्धा हजर झाले. आरोपीला फाशी देण्यासाठी सर्व तयारी झाली. आरोपीला फाशीच्या दिशेनं आणण्यात आलं. इकडे पुंडलिक पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी सदर भावना होती त्यावरती खेद व्यक्त करत होते. अडवणे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्याच्यातून काहीतरी दिलासा पर्याय शोधून काढतील म्हणून पूर्ण विश्वास ठेवून होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर स्वतः फाशी द्या, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे स्पष्ट सांगत होते. हे असे कसे? ख्यातनाम बॅरिस्टर असे अनेक शंका कुशंका त्या दोघांच्या मनात प्रश्नांचे घर करत होती. इकडे आरोपीला फाशीच्या तख्तावरती आणले, त्याच्यावरती काळा कपडा टाकला. हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे बसून बघत होते आणि न्यायाधीश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघत होते. जल्लाद आरोपी शिवाप्पा यांच्या गळ्यात फाशीचा दोरखंड टाकला. त्यावर लगेच बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्टॉप माय लॉर्ड असे बोलून न्यायाधीशाकडे बघून ओरडले. न्यायाधीशाला काहीच समजलं नाही. बॅरिस्टर बाबासाहेब पुन्हा ओरडले, स्टॉप दिस ॲक्टिव्हिटी माय लॉर्ड. न्यायाधीश बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघत म्हणाले, व्हॉट्स द स्टुपिडिटी क्वेश्चन? व्हाय स्टॉप द कोर्ट ॲक्टिव्हिटी? बॅरिस्टर आंबेडकर, माय लॉर्ड, तुम्ही सजा फक्त फाशी देण्याची ठरवली होती, ती जीव घेण्याची नाही. तुमची सजा आता पूर्ण झाली. तुमच्या न्यायालयीन कामकाजानुसार आरोपीच्या गळ्यात फास अटकवला, त्यात ती सजा पूर्ण झाली. आता तुम्ही आरोपीला कुठलीही सजा देऊ शकत नाही. आरोपी आता दोषमुक्त झाला आहे. तुमची सजा आरोपीने पूर्ण भोगली आणि पूर्ण केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणं त्या ब्रिटिश न्यायाधीशाला मान्य करावं लागलं आणि तेव्हापासून आरोपीला फाशीची सजा देताना मरेपर्यंत फाशी अशी सजा देण्यात येते आणि शिवाप्पा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आजही पाटील यांच्या देवघरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मूर्तिवजा पुतळा आहे. आजची जी पाटील यांची पिढी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रोज पूजा करते. आपण जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ॲम्बॅसेडर कार बघतो ती पुंडलिक पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी भेट म्हणून दिली आणि पूर्ण गावात पुंडलिक पाटील यांनी सोलापूर शहरात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हत्तीवर ठेवून पूर्ण सोलापुरात साखर वाटली होती. त्या दिवशी फक्त एका माणसाचा जीव वाचला नव्हता, तर भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला होता. ज्या बापानं आपल्या मुलासाठी न्याय मागत प्रत्येक दार ठोठावलं, ज्या आईच्या डोळ्यात नवऱ्याला शेवटचं पाहण्याची आस होती,
आणि ज्या 11 महिन्याच्या मुलानं आपल्या वडिलांना कधी पाहिलंच नव्हतं, त्या सगळ्यांच्या आयुष्यात त्या एका क्षणानं प्रकाश आणला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त कायदा जिंकला नाही, तर त्यांनी मृत्यूच्या दारातून एका माणसाला परत आणलं. आणि म्हणूनच आजही लोक म्हणतात, जर न्यायाला आवाज असता, तर तो आवाज बाबासाहेबांचा असता. अशा महान बुद्धिमत्तेला मानाचा मुजरा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कारण ही फक्त गोष्ट नाही, तर हा इतिहास आहे, जो प्रत्येक भारतीयानं ऐकायला